बातमी धाराशिवमधून। धाराशिव जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। धाराशिव जिल्ह्यातील 1523 मतदान केंद्रावर ही प्रक्रिया पार पडणार असून या विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात 66 उमेदवार रिंगणात आहेत। याचाच आढावा घेतला आमचे धाराशिवचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांनी। पाहूया। धाराशिव जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघासाठीची मतदान प्रक्रिया जी आहे ती आज संपन्न होत आहे। मी या ठिकाणी धाराशिव शहरातील एका मतदान केंद्राच्या बाहेर आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात प्रशासनाच्या वतीनं तयारी करण्यात आलेली आहे। धाराशिव जिल्ह्यातील एकूण 4 मतदारसंघातील जवळपास 14,04,000 जे मतदार आहेत ते आज आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी मोठी तयारी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी जो उन्हापासून मतदारांचा बचाव व्हावा याकरिता मंडप उभारण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने जे काही मतदार या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय असेल, त्याच पद्धतीनं इतर त्यांची काही गैरसोय होणार नाही यासाठी निवडणूक विभागानं पुरेपूर प्रयत्न केलेले पाहायला मिळतात। एकंदरीत 66 उमेदवार जे आहेत ते कुठेतरी जिल्ह्यात रिंगणात असलेले पाहायला मिळतात आणि याच अनुषंगानं आता जी काही पूर्ण तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। अगदी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे मतदान जे आहे ते पूर्णपणे चालणार असल्याचं पाहायला मिळते। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।